पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। वटस्य पत्रस्य पुटे शयानं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ योगेश्वर वासुदेव। जिह्वे पिबस्वामृतमेव देकम् गोविन्द दामोदर माधवेति। गोविन्द दामोदर माधवेति। वंशे विभूषितकरा नवनीरदाभाम् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महदेकं शास्त्रं देवकी पुत्रगीत। मेको देवो देवकी पुत्रयो एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्मापेकं तस्य देवस्य सेवामुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातदहं वन्दे परमानन्दमाधवं। श्रीगोपालकृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री सदा ही जय। सज्जनों, श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन तथा गीता पाठ नामस्मरण सप्ताह महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित झालेले आहात. आजचं एक मांगल्यपूर्व जे पर्व आहे ते म्हणजे श्रीमद भगवद्गीतेची जयंती, श्रीमद भगवद्गीतेचं अवतरण, श्रीमद भगवद्गीतेची ही वाघ सरिता. त्याला आवाज द्या थोडासा. जी वाघ सरिता आहे ठीक बस ती आपल्यापर्यंत 5000 वर्षापासून अविरतपणे शुद्ध प्रवाहाच्या द्वारे, वाणी प्रवाहाच्या द्वारे मधुर या गिरा वल्गु वाक्य या भगवंताच्या त्या मधुर वाणीतून आतापर्यंत आपल्यापर्यंत निश्चित होत आणि स्त्रद्धरेप्रमाणे कलकल कल्लोळवंतिनी जमुना ज्या पद्धतीने नदी वाहत असते त्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत आलेली आहे. आज थोडंसं जरा डोक्याच्या वरचं बोलणार आहे, कारण गीता आहे. गीता हे सामान्य लोकांचं शास्त्र नाही आहे. गीता हे विद्वानांचं शास्त्र आहे. गीता हे प्रबलवंताचं शास्त्र आहे. गीता हे शास्त्रवंताचं शास्त्र आहे. गीता हे मर्मज्ञाचं शास्त्र आहे, सर्वज्ञाचं शास्त्र आहे, जो जाणताय त्याचं शास्त्र आहे. तुम्ही अधिकारी जीव आहात असं 2 वर्षापूर्वी जे बोललेले ते पण मला आठवणीत आहे, म्हणून सांगतो की त्याही वेळेस बोललो होतो की गावाची संख्या 10,000 असेल, 5,000 असेल, परंतु मोजकी 50 मंडळी, 100 मंडळी, 10,000 आहेत. तर हे सगळे रत्नपारखी आणि हिऱ्याची रत्नपारखी आहेत. तुम्ही सर्वजण अधिकारी जीव आहात आणि अधिकाराविना ज्ञान नाही जीवा ब्रह्मविद्या ठेवा प्रभूपाशी. ईश्वराजवळ सगळं असल्या कारणानं सुद्धा त्याला त्याच व्यक्तीला द्यावं वाटतं की जो व्यक्ती त्याचं होण्याचा प्रयत्न करत असतो. असं कोणीच कोणाला देत नसतं. अहो, जी माता, त्या मातेचं स्नेह नैसर्गिक सर्वज्ञांनी सांगितलं, ती माता सुद्धा रडल्याशिवाय बाळाला, लेकराला दुग्ध प्राशन करवत नाही. तर तुम्हाला तरी कुठं घरात असल्यामध्ये भेटू शकत नाही. धैर्य हरी खटल्यावरी प्रपंचही मिळत नसतो, कर्मही मिळत नसतात आणि धर्मही मिळत नसतो. आवाज व्यवस्थित येतोय आपल्याला?
आज या भगवंताच्या अमौलिक अशा माऊलीची, ज्ञानाई माऊलीची खऱ्या अर्थानं जयंती आहे. आणि मग तुलनात्मक जर बोलायला गेलं तर बायबलची कधी जयंती ऐकायला मिळणार नाही, कुराणची कधी जयंती ऐकायला मिळणार नाही, गुरुग्रंथ साहिबची कधी जयंती ऐकायला मिळणार नाही. नवे नवे दुसरे इतरही संप्रदायीन ग्रंथ झालेत, पंथीय ग्रंथ झालेत, त्यांच्या जयंती ऐकायला मिळणार नाही. श्रीमद भगवद्गीतेची जयंती ऐकायला मिळते. का हो? का? त्याचं कारण आहे, कारण त्याचा जो जन्मदाता आहे तो साक्षात परमात्मा आहे. इतर ग्रंथांचे जे जन्मदाते किंवा निर्माते संपादक आहेत त्यांनी कुठून तरी ते उचललेलं आहे, पण भगवंतांनी त्याला जन्म दिलेला आहे म्हणून ती जयंती आहे. लक्षात आलं? टाळ्या वाजू शकतात असं केलं म्हणजे. एका दादांनी वाजवली तर ते संकोचात मग त्यांना वाटलं चुकीच्या वेळेस वाजली काय, परंतु योग्य वेळेला वाजली पाहिजे. योग्य वेळेला टाळी आपण दिलीच पाहिजे. अयोग्य वेळेला टाळी जर दिली, काही काही माणसं स्मशानात सुद्धा टाळ्या देतात. हो, स्मशानामध्ये टाळ्या देण्याची प्रथा मी बघितली. आता दहाव्याचं थोडंसं आमच्याकडे ट्रेंड आहे, दहाव्याच्या प्रवचनांना जावं लागतं. सकाळी सकाळी आलेले असतात, फॉर्मॅलिटी झाली सगळी सगळी व्यावहारिक दृष्टीनं जगणारी आपण माणसं. वरच्यावर कातडीचा रंग उजळ होत चालला. रेल्वेमधून ट्रेनमधून येत असताना मला एक संकल्पना जी शास्त्रीयदृष्ट्या सुचली की पूर्वीचं जे युग होतं ते युग सावळं युग होतं. पहिल्या युगातली जी अवतार आहेत, माणसं आहेत, ती काळी होती. त्यानंतर जी सावळी झाली, हळूहळू रंग कृष्णापर्यंत येते, फिकट झाला आणि कलियुगामध्ये तो पांढरा झाला. कलियुगातलीच माणसं पांढरी आहे, त्याच्या अगोदरची नाही. सीतेचं जे वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे त्या सीतेचा सुद्धा वर्ण कृष्णवर्णीयच होता, द्रौपदीचा वर्ण कृष्णवर्णीयच होता, तिथल्या त्या पत्न्या सुद्धा कृष्णवर्णीय होता. ही कदाचित वैज्ञानिकदृष्ट्या हे सखल अध्ययन जर केलं तर लक्षात येईल की सुरुवातीची जेव्हा सृष्टी निर्माण झाली, ही 7वं मन्वंतर चालली, 14व्या मन्वंतराला सृष्टी संपणार आहे अन्यशास्त्रानुसार. तर त्या सुरुवातीच्या माणसांचा रंग काळा होता. हळूहळू रंग आता पांढरा व्हायला लागला, इतका पांढरा व्हायला लागला की मन सुद्धा माणसाचं बिघडी झालं, पांढरं झालं. आणि मग बाहेरची माणसं सुंदर दिसतात, पण मन कपटी आहे, मन कृष्णवर्णीय आहे. पूर्वीची माणसं कृष्णवर्णीय असून सुद्धा मनाने स्वच्छ होती, स्फटिकाकार होती, पांढरी होती, की जेव्हा जे जे ईश्वराने पाठवलं तसंच रूप घेऊन आलेली होती. पण आताची माणसं परमेश्वराच्या विरुद्ध चाललेली आहे, त्याच्या निर्मितीच्या सृजनाच्या विरुद्ध चाललेली आहे. म्हणून आताच्या माणसांना परमात्मा सापडतच नाही, पण चांगलंही सापडत नाही. आणि मग चांगलं कर्म न सापडल्या कारणानं ती इथंच गटांगळे खात असतं. विषय दुसरीकडे न जाण्याऐवजी मी आजच्या विषयाला पूर्णपणे हात घालणार आहे. तत्पूर्वी ह्या कार्यक्रमाचे आयोजक परमपूज्य परमात्मीय परम श्रद्धेय मम हितक्ष आणि वाढवं संप्रदायातील जेवढे जेवढे शास्त्री झाले त्या सर्व शास्त्रींचे आचार्य, प्राचार्य, महदाचार्य असे आमचे आदरणीय बाबाजी, ज्यांच्या सदैव मुखात कुठल्या ज्ञानाचा गर्व नाही. ज्ञान माणसाला थोडंसं वरती पाहायला शिकवत असतं. अज्ञानी माणूस खाली पाहून चालतो. का? अज्ञानी माणूस खाली पाहून चालतो, ज्ञानी माणूस वरती बघून चालतो. कसं? एखादा माणूस चाललेल्या रस्त्याने जोपर्यंत त्याला ठोकर लागत नाही तोपर्यंत त्याला वरची आणि खालची दृष्टी, सम्यक दृष्टी कळत नाही. पण एकदा का ठोकर लागली मग त्याचं खाली पाहणं सुरू होतं, वरती पाहणं सुरू होतं. पण कधी कधी पायपीट करता करता ते रस्ते इतके पायाला सहज आणि स्वभावात्मक होऊन गेलेले असतात की जेणेकरून खाली पाहायची गरजच वाटत नाही. हे ज्ञानी माणसाचं लक्षण. पण अज्ञानांना ज्ञानी करणारा खरा ज्ञानी असतो. अज्ञानी लोकांची खऱ्या अर्थानं अंधकारमय जीवनाची दिशा बदलवणारा ज्ञानी असतो. बाबांनी पंथामध्ये स्वतः आचार्यपद न उठवता इतरांना सुद्धा आचार्यपदापर्यंत, शास्त्री पदापर्यंत नेलं. म्हणून बाबा खऱ्या अर्थानं तुम्हाला भेटलेले, तुमच्या गावाला भेटलेले हे कोंदणासारखे आहेत, रत्नासारखे आणि हिऱ्यासारखे आहेत. ते हिऱ्याची पारख करा, ते हिऱ्याला जपून ठेवा. हिऱ्याचा दृष्टांत मला शेवटी सांगायचा होता, पण हिरा पहिल्यांदा निघाला. कधी कधी काय असतं, दारातोंडी ती गोष्ट पडलेली असल्या कारणानं एका शेळीवाल्याला, चारणाऱ्याला ते दगड सापडला. दररोज चारायला जायचा आणि चारता चारता त्याला तो दगड सापडला. सुंदर दगड आहे, खुटी टोकायला कामा येईल, कुठेतरी दरवाजा ठेवायला कामाला येईल म्हणून त्यांनी तो उचलून आणला. खूप चमचम करत होता. आणि मग तो दगड घेतला, त्यांनी घरापर्यंत आणला. घरापर्यंत आणल्यानंतर त्यांनी तो त्याचा काय झालं की त्याच्या घराचा जो दरवाजा होता ना, तो दरवाजा थोडासा तिरपा लागल्या कारणानं तो घरामध्ये असला किंवा नसला तो दरवाजा आपल्या पण बंद व्हायचा. मग त्यांनी काय केलं होतं की तिथंच एक पडलेला साधा काळाकोळा दगड त्यांनी त्या दरवाजाला लावला होता. पण जसा याला तो दगड तिथं सापडला तेव्हापासून त्याच्या डोक्यात आलं की हा जो दगड आहे ना, आपल्या त्या दरवाजाचा जुना दगड काढून टाकून इथं लावून त्या दरवाजाला लावायचा कामाला येईल.
आला, घेऊन आल्यानंतर तो दगड तसा ठेवलेला त्याचं तो शेळ्या चारणं चालू आहे. एक दिवस एक महात्मा जे सर्व संसाराचा त्याग करून आलेले, पण सर्व संसार उपभोगलाय, सर्व संसार माहिती आहे, संसारातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आणि सहज भिक्षा करावी म्हणून त्यांच्या दारातोंडी येतात. ते शेळी हाकणाऱ्याच्या दारातोंडी येतात. तो घरातच असतो. यांनी आवाज दिला, भिक्षा म्हणून आवाज दिल्यानंतर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर भिक्षा मागितली, भिक्षा घेतली, आणि ते महात्माजी त्या शेळी चारणाऱ्याला विचारतात, अरे बाबा तू काय काम करतोस? तर म्हटलं मी शेळ्या चारतोय, रानामध्ये जातो, यांना बछड्यांना घेऊन जातात. बरं, कुठं कुठं जातात? त्या अमक्या अमक्या डोंगरापर्यंत जातात. ठीक आहे, मला एक उत्सुकता आहे. मला वाटलं तू एखादा जाणकार असशील, समजदार असशील म्हणून विचारलं, परंतु तू साधारण शेळकरी आहे. एक उत्सुकता आहे की तुझ्या दाराच्या फटीजवळ जो दगड आहे, तो दगड तू कुठून आणला रे? ते म्हटले जात असतो दररोज, आणि ते जंगलामध्ये अशी बरीचशी दगडं पडलेली आहे, आणि त्यांच्या त्या दगडांमध्ये हा दगड पडलेला होता, तो उचलून मी आणला. अरे तुला माहिती की दगडाची काय किंमत आहे? म्हटले नाही. मग काय केलं, तू माझ्यासोबत चल, आपण दोघंही जाऊ. महात्माजी म्हणजे गुरु काय असतो? गुरु हा माणसाला दृष्टी देत असतो. जगाच्या पाठीवरती एकमेव असा गुरु झाला भगवान गोपालकृष्ण, की त्यांनी ह्या सामान्य माणसाला, आपल्या मधल्याच अर्जुनाला, सामान्य असलेल्या अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, आणि ती दृष्टी इतकी सक्षम दिली की त्याला संपूर्ण ब्रह्मांडाचं विश्वाचं दर्शन घडून आलं. माणसं दृष्टी देतात. एखादा चोर जर भेटला तर चोरण्याची दृष्टी देतो, एखादा डाकू भेटला तर डाकूची दृष्टी देतो, एखादा लफंगा भेटला, नलायक भेटला तर त्या गुणांची, दुर्गुणांची दृष्टी देतो. पण सर्वजणी भगवान गोपालकृष्णाने, तुमच्याकडून बटन वाढलं का? थोडंसं वाढलं. त्यांनी जी दृष्टी दिली, भगवंत गोपालकृष्णाने जी दृष्टी दिली ना, ती दृष्टी आतापर्यंत कोणालाही देता आली नाही. आणि म्हणून संत श्रेष्ठ जे मागतात ना परमात्म्याकडं, साधारण माणसाचं जे मागणं आहे ते भौतिक रूपाचं मागणं आहे. साधारण जो व्यक्ती आहे, ज्याची समज नाही आहे, ज्याला समजलेली नाही आहे, संसारी व्यक्ती लवकरात लवकर गैरसमज तयार करत असतो. अध्यात्मिक व्यक्ती लवकरात लवकर समज तयार करत असतो. गैरसमज तुमच्यामध्ये होतात, आमच्यामध्ये समज तयार होत असते. आमचे महात्मे एखादे आमच्याशी बोलले जरी नाही आहे, ते का बोलले नाही हे समजण्याची कुवत आमच्यामध्ये आलेली असते. ती ज्ञानाने येत असते, प्रत्येकामध्ये आलीच पाहिजे. आणि तेव्हाच तो संन्यासी, तेव्हाच तो महात्मा आहे. संसारी व्यक्ती लवकर गैरसमज करतो. आपल्या दारावर एखादा पाहुणा गेला, आपल्याला हात नाही केला, आपल्याला दंडवत नाही केला, आपल्याला भेटला नाही, आपल्या लक्षात येतं अरे त्याला जरा झटका आला असेल बरं का, त्याचं नाक ह्याच्यामुळेच फुगलं की आपण त्याच्या लग्नामध्ये गेलो नव्हतं. गैरसमज तयार झाला, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग. पती पत्नीमध्ये सुद्धा गैरसमज होतात. पती कामावून थकून आलेला आहे, आता बिचारायला थकवा झालेला आहे, त्याला चहाची गरज आहे, अमकेची गरज आहे, तमकेची गरज आहे, त्याला थोडीशी सेवेची गरज आहे. पण ही बिचारी माऊली रणचंडिका घरामध्ये दिवसभर आपल्या मस्तपैकी रील चालवत, टीव्ही बघत बसलेली असते. तिला त्याच्या काय त्या भावना कळणार आहे? तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता की तो खड्ड्यामध्ये त्याचं कंबर अडकलं, त्याला दणका बसला की रस्त्याला त्यांनी कटकुनी मारला, त्याला कुणी शिवी दिली की तुम्हाला घरी बसल्या कळत नसता आई, तुम्ही 4 चपात्या करून जेव्हा हातपाय आपटता आणि फळफळ बेलणं आपटता, भांडे आपटतात ना, त्या माणसाला बिचाऱ्याला बोलता येत नाही, कारण त्याची पोटाची व्यवस्था तुम्ही आहात. परंतु खऱ्या अर्थानं जर तुम्ही तुमच्यामधली एखादी जरी स्त्री असं बाहेरच्या जगामध्ये जात असेल आणि ते दणके सहन करत असेल, स्ट्रगल काय असतं, संघर्ष काय असतं तेव्हा कळेल. पुरुषाचा संघर्ष भलेही तुमच्या माथ्यावरती लिहिलेला नाही आहे, पण त्याच्या संघर्षाला जाण्यासाठी, जसं माता होण्यासाठी माताच व्हावं लागतं, आईच्या वेदना, प्रसव वेदना समजून घेण्यासाठी आई व्हावं लागतं, तसं पुरुषाला 2 रुपये कमवून कसे आणावे लागतात आणि त्याला ते घर कसंच बनवावं लागतं, तयार करावं लागतं, हा संघर्ष तुम्हाला त्याच्या जन्माला गेल्याशिवाय कळणार नाही. तो बिचारा तिकडून आला, ते उदाहरण सांगत होतं, आला बसलाय, आता त्याच्यात स्ट्रेस वाढलेला असेल, थोडंसं टेन्शन झालेलं असेल म्हणून तो गप्प आहे. पण ही माऊली जी गैरसमज लवकर तयार करणारी जिच्यात बुद्धी आहे, संकोचित वृत्ती असल्या कारणानं ती विचार करते, अरे हा गप्प बसलाय, नक्की याला काय झालं असेल, याला काही वेगळं कोणी भेटलं का, याला कोणी काही फोन केला का, याला कोणाचा मिस कॉल आला का, याला कुठलं दुसरं ऑफिसमध्ये कोणी काही वगैरे 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 काय काय नको ती लंबी लिस्ट असते. आणि मग अर्धा तास चिंतन केल्यानंतर ती जवळ येते. का हो, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. काय? तुम्ही अर्धा तास झाले माझ्याशी बोलले नाही, काहीच बोलले नाही, काही कारण आहे का? काही कोणी भेटले तुम्हाला? कोणाचा मिस कॉल आला?
तो कपाळावरती बिचारा हात मारून घेतो, अगं मुसळून निघालो, मोटरसायकलवरती निघालो, रस्त्याचं काम चालू आहे आणि तो खड्डा माझ्या लक्षात आला नाही, दणकन माझी मोटरसायकल त्याच्यात आदळली, कंबर केव्हाच दणदण करते, मला वाटलं माझी भावना तुला कळली असेल, तू ट्यूब घेऊन येशील, मी घेऊन येशील, बामची बाटली आणशील, माझं सोडून देशील, ते विचारायचं भलतीकडेच राहिला, तुझ्या भलती ठिकाणीच मलम लागला तुला. म्हणजे गंमत काय होती हो, संसारी व्यक्ति जल्दी गैरसमझ पैदा करता है, गलत समझ पैदा करता है, अध्यात्म व्यक्ती जल्दी समज पैदा करता है. ही समज प्रत्येकामध्ये येणं गरजेचं आहे. अर्जुनामध्ये ती समज तयार झाली. दुसऱ्या अध्यायामध्येच भगवंत हळूहळू तिकडून पण घुमून येतो, फिरून येतो, की दुसऱ्या अध्यायामध्येच अर्जुन म्हटला की मला बाबा शिष्यस्ते अंशादी ममतम प्रपन्नम, मला आता माझं तुझं शिष्य पण स्वीकारावं असं वाटतंय, तू मला शिष्य कर आणि मग शादी म्हणजे शिक्षण मला दे, मी तुझं ऐकायला तयार आहे. हे ज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे. पहिला एक अध्याय अज्ञानी असता आपल्यासारखा जर असता ना तर 18 अध्याय काय 36 अध्याय झाले असते अर्जुनाच्या रडता रडता. शेवटचे अवघे 10 ते 15 श्लोक आहे ना पहिल्या अध्यायातले. भगवद्गीतेचं थोडंसं आता अवघड जरी तत्व असलं पण आता तुमच्या बाबांनी मला सांगितलं जास्त डोक्यावरून पाणी घालू नका, हातपाय धुवा पहिले, पाय जर ओले दिसले तर नंतर वरची आंघोळ घाला, नाही तर काय घालायची गरज नाही. आता तुम्हाला ते थोडंसं अशा लोकांना धरायला थोडंसं अवघड जाईल का, कारण मी दृष्टांत तिकडंच सांगत होतो. आता मला सुरुवात कुठून करायची, पण ज्याच्याकडे थोडीशी प्रगल्भ बुद्धी ना, बाबांना तुम्ही नाही, परंतु हे जे आहे ते नक्कीच समजतील की बाबांना काय सांगायचं आहे. मी दृष्टांत कुठून सुरू केला होता, सांगवी गावाच्या कोहिनूर पासून सुरू केलेला आहे. मी तिथंच पोहोचणार आहे. संसारी व्यक्ती जी गैरसमज तयार करत असतो, पण अर्जुनासारखा प्रगल्भ असलेला व्यक्ती बघा शेवटचे 10 ते 15 श्लोक आहेत पहिल्या अध्यायाचे, आणि त्या पहिल्या अध्यायाच्या 10 ते 15 श्लोकामध्ये तो म्हणतो तोक्षैव परिदयते न शक्नम व्यवस्थाचं भ्रमती अर्जुना, देवा माझं मन भ्रमिष्ट झालंय, माझ्या मनाला आता थांग राहिलेलं नाही, स्थिरता राहिलेली नाही, याचा काहीतरी उपाय कर. एवढ्या 2-4 श्लोकांना सांगितलं आणि त्यांनी बऱ्याचशा त्या पतंती पित्रो हेषा लुप्त पिंडो दत्तक्रिया वाचा, गीता वाचा, म्हणजे कळेल हे शब्द तुम्हाला. हे शब्द म्हणजे अमृताचे कल्लोळ आहेत. हे शब्द म्हणजे ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं, हे ज्ञानाग्नी रूपी निखारे आणि ते अनेक तुमच्या अनेक जन्मार्जित पापांना ते जाळणारे निखारे आहेत, साधे सुधे निखारे नाही आहेत. गीतेमधले जे शब्द आहेत ना ते शब्द निखारे आहेत, अग्नी कल्लोळ आहेत, ते अनेक जन्माच्या पापांना नाचणार आहेत. पण त्याला वाचेल तो ना, वाचाल तर वाचाल, नाही वाचाल तर ठरलेलं आहे आपलं पुनरपी जन्म पुनरपी मरणम. अगं त्या पहिल्या अध्यायात भगवंताला त्यांनी 10-15 श्लोकामध्ये सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि मग विसृज्य सशरमच्या शोक संविघ्न त्याने तो रथावून उतरला, तो धनुष्यबाण ठेवून दिला. पण बाकीचे जे 17 अध्याय आहेत ना, त्या 17 अध्यायामध्ये सुरुवातीच्या 3-4 अध्यायामध्ये स्वर्गाची भूमिका सांगितली, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये ब्रह्मविद्या सांगितली, 10व्या अध्यायामध्ये अरे सगळं मेकांशेन अस्तित्व जगत हे सगळं माझ्याच अंशाने तयार झालेले आहे. 11व्या अध्यायामध्ये मग जेव्हा विश्वरूप दाखवतो आणि मग अर्जुनाने सुंदर रीतीने भगवंताला मागले, ते मागणं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला चराचराला जमलं पाहिजे. ते मागणं वामनराव पैंनी मागितलंय, ते मागणं संत ज्ञानेश्वरांनी मागितलंय, ते मागणं निळवट भांडारेकरांनी मागितले, ते मागणं तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे. सद्गुरू वामनराव पै म्हणता, हे ईश्वरा तू सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कबीर मागतात, कबीरा साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं विभुकाना हूँ साधू बुकाना आहे. मागणं आहे, त्या मागण्याला एक स्टेटस आहे, त्या मागण्याला एक लेवल आहे, त्या मागण्याला एक पायरी आहे, त्या मागण्याला एक उंची आहे. आपलं जे मागणं आहे ना, आपलं मागणं जे आहे ना ते मागणं पायरीच्या खाली घसरलेलं मागणं आहे. आणि फुटपाथवरती जो मागतो ना ती भीक असते, पण त्याच्यावरती बसून जो मागतो ना, मागणाऱ्यांचे प्रकार आहेत ना, ते मागणं तुम्हाला समजलं पाहिजे. ते मागणं ज्याला जमलं ना तो खऱ्या अर्थानं जात्यापर्यंत पोहोचत असतो, त्यालाच जात्यापर्यंत जाता येतं. ज्याला मागता आलं नाही ना त्याला 2-4 रुपयाची चिल्लर गोळा करता येते. समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे 4-5 लोक जातात, फिरायला जातात, समुद्राच्या किनाऱ्यावरती जातात, कोणाला शंख दिसले, कोणाला शिंपले दिसले, त्यांनी ते गोळा केले, घेऊन आले. त्याच्या पुढचे थोडेसे पोहणारे जातात, ते माणिक मोती तिथं सापडतो त्यांना, त्याच्या पुढे जे जातात
त्याच्या पुढे जे जातात पोहणारे असतात ते समुद्रामध्ये जातात आणि अमोलिक रत्न, ज्या रत्नांना पैलू पडू शकत नाही, ज्या रत्नांना किंमत सहजासहजी त्याची कोणीही देऊ शकत नाही, असे रत्न प्राप्त होतात. तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे आणि परमात्म्याजवळ मागता आलं पाहिजे. ते परमात्म्याजवळचं जे मागणं आहे, जे निळवट्ट भांडारेकरांना जमलं, जे जे कबीरांना जमलं, जे संत ज्ञानेश्वरांना जमलं, माऊलींनी सुंदर रीतीनं कोणी अन्य संप्रदायीन जर बसलेले असतात युट्यूबच्या माध्यमातून बघायला, जे खळांची व्यंकटी सांडव, खळ म्हणजे मूर्ख, त्यांची व्यंकटी म्हणजे वाकडे सांडव. काय काय सुंदर मागणं आहे. आपलं मागणं आपल्या घरापुरतं आहे, आपलं मागणं आपल्या प्रपंचापुरतं आहे, आपलं मागणं आपल्या पतीपुरतं आहे, आपलं मागणं आपल्या लेकरांपुरतं आहे, आपलं मागणं आपल्यापुरतं आहे. याला संकुचितता म्हणता येईल, याला नॅरो माइंड असं म्हणतात. ब्रॉड माइंडने जर मागितलं ना, तुम्हाला तुमच्याकरता कधीच मागा वाटणार नाही. रस्त्याने जाता जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला ना, तो ॲक्सिडेंट बघून सुद्धा एखाद्याचं मन हळहळतं ना, तो माणसाचा खऱ्या अर्थानं विस्तृतपणा आहे, व्यापकपणा आहे. ते मागणं तुम्हाला जमलं पाहिजे. अर्जुनाने जे मागितलं ते मागणं सुंदर मागणं आहे. कृष्णा, तुला मला जर बघायचं असेल, हे विश्वरूपा जगन्नायका यदुकुलतील नायका चराचराचा गतीर भरता प्रभू साक्षी असणारा तो परमात्म्या, तुला मला द्यावं लागेल दादा मी ते दिव्य चक्षु, तुला मला द्यावे लागतील. माझ्या साधारण डोळ्यांना चष्मा नाहीये, माझ्या साधारण डोळ्यांची दृष्टी नाहीये, माझ्या साधारण डोळ्यांना ती नजर नाहीये. दृष्टी प्रत्येकाकडे आहे, नजर प्रत्येकाकडे आहे, दृष्टी नाहीये. बाबा आई, दृष्टी महत्वाची आहे. दृष्टी जर नसेल तर या नजरेला काय करणार हो? काय बघावं काय बघू नये हे ज्याला कळतं त्याची दृष्टी उत्तम आहे, त्याची दृष्टी ज्ञानी आहे, त्याची दृष्टी खऱ्या अर्थानं शोधक आहे, त्याची दृष्टी पोषक आहे, त्याची दृष्टीच खऱ्या अर्थानं ती दृष्टी आहे. नाहीतर त्या दृष्टीला दृष्टी लागलेली आहे, ती दृष्टी काही कामाची नाही आहे. ज्या दृष्टीला कळत नाही, मग आता मालेगावला घटना घडली, आपली आताची ताजी घटना आहे. 24 वर्षाचा पोरगा आणि 4 वर्षाच्या लेकरावरती जेव्हा वाचण्याची दृष्टी जाते ना, ही दृष्टी बरकटलेली दृष्टी आहे, वाचनेला बरबटलेली दृष्टी आहे. ही दृष्टी, तिला दृष्टी म्हटल्या जाणार नाही, ती दृष्टी लागावी अशी दृष्टी आहे. ती दृष्टी काय कामाची? ज्या 4 वर्षाच्या लेकरामध्ये वासना दिसते, ज्या 4 वर्षाच्या लेकरामध्ये अवयव दिसतात, ज्या 4 वर्षाच्या लेकरामध्ये विकार दिसतो, ती दृष्टी नाही आहे. ती जनावरापेक्षा सुद्धा बहत्तर आहे, ती जनावरापेक्षा सुद्धा बेकार झालेली दृष्टी आहे. अहो, एखादा कुत्रा कधीही विनाकारण सिंहिणीच्या मागे लागत नाही बरं का. प्राण्यांचा सुद्धा एक नियम आहे, प्राण्यांना सुद्धा एक विशेष संस्कार आहे, प्राण्यांना सुद्धा एक क्रायटेरिया आहे. तो दुसऱ्या जातीतल्या जाणारच नाही आणि स्वतःच्या योनीमधल्या सुद्धा स्त्रीकडं किंवा दुसऱ्या प्राण्याकडे तेव्हाच जाईल की जेव्हा त्यांचा विशिष्ट काळ ठरलेला आहे, तेव्हाच जाईल. असा 24 तास 24 मास राहिलेला नाही आहे. सकाळीच मी सांगितलं की मरणाऱ्याच्या 14 लक्षणामध्ये सर्वात प्रथम जो व्यक्ती मेलेला आहे तो कामांध व्यक्ती जिवंतपणे मेलेला असतो. जो सदैव चालता बोलता रस्त्यावरती चालणाऱ्या स्त्रीनं पुरुषाकडं उठता बसता वाकडी नजर टाकावी आणि त्या नजरेनं ते प्राशन करावं. मग ते सौंदर्य असेल, ती वासना असेल, तो विकार असेल, तो प्राशन करावा. तो माणूस जिवंतपणे मेलेला आहे, त्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही आहे. अर्जुनासमोर जी माणसं होती ना, 1800 श्रेणी सैन्यावरली, 1800 जी सैन्य होती ती सगळी मेलेली माणसं होती. कृष्ण म्हणतात की या मरणाऱ्यांच्या फक्त देहाला संपवायचे, त्यांचे आत्मे कधीही मरणार नाही आहेत. त्यांचे आत्मे पाप भोगण्यासाठी पुढे जातील, तो फक्त देहांना मारण्याचं काम कर. आणि मग अर्जुनाने जे मागितलं, थोडक्यामध्ये गीतेचं सार आता तासाभरात तुम्हाला ऐकायचंय. अर्जुनाने जे मागितलं ना, ते मागणं सुंदर आहे. ददामी ते दिव्य चक्षु, मला जर तुला बघायचं असेल तर तुला दिव्य चक्षु द्यावे लागतील. भगवंतांनी दिले, देण्यासाठीच तो बसलेला आहे. 3 दिवसांनी दत्त जयंती, त्या दत्ताचं नाम सुद्धा देण्यावरतीच पडलेलं आहे. भगवंत देण्यासाठीच बसलेला आहे ना, त्याच्या दारापर्यंत येण्याची कुवत आपली तयार झालेली नाही आहे. बघा ना, चांगलं का वागायचं, चांगलं वागून इथपर्यंत का पोचायचं, ते याच्यासाठी लगेच इथं तर काही देव भेटणार नाही तुम्हाला, आम्हालाही भेटणार नाही. पण चांगलं झालेला व्यक्ती म्हणजे एखादा शिकलेला पोरगा. तो शिकलेला पोरगा 15वी शिकतो, BCom होतो, MCom होतो, LLB होतो आणि एखाद्या इंटरव्ह्यूवर पर्यंत जातो. रिझ्युमे घेतो, त्यांनी 4-5 पानं लिहिलेली, त्याच्यावरती टाईप केलेली आणि ती पानं घेऊन तो गेलेला आहे. त्या इंटरव्ह्यूपर्यंत गेला आणि गेल्यानंतर त्या इंटरव्ह्यूवरून फक्त 1-2 पानं उचकली आणि डन. तू उद्यापासून तू काय पॅकेज घेणार आहे, चल 12 लाखाचं तुला पॅकेज आहे, 15 लाखाचं तुझं पॅकेज आहे, उद्यापासून तू नोकरीला आहे. 15 वर्ष 17 वर्ष त्या मुलाला शिकायला लागली, पण अवघ्या 2-3 मिनिटामध्ये तो पात्र झाला आणि त्याचं सिलेक्शन झालं. उद्यापासून तो नोकरीला येणार आहे.
आपलंही तसंच आहे, पुण्यकर्म का करायचं, चांगलं कशाला वागायचं, देवाच्या दारामध्ये का यायचं, याच्यासाठी यायचं की जेव्हा त्याच्यासमोर आपण उभं राहू ना, तर तो ज्यावेळेस आपल्याकडे 2-3 क्षणासाठी बघेल त्यावेळेस आपली पात्रता त्याला दिसली पाहिजे. तुम्ही पात्र आहात की वेस्टेज आहात, तुम्ही टाकाऊ आहात की टिकाऊ आहात, हे त्याला दिसण्यासाठी आपल्याला ह्या ह्या सिद्धींना साधायचंय, ही साधना करायची आहे. दररोज मंदिरात का यायचं, याच्यासाठी यायचं की ही पळपळ साचत चाललं. एक एक रुपया तुम्ही साचवता तो प्रपंच करण्यासाठी, उभारण्यासाठी. तसा धर्म तुमचा एक एक पळाने साचला पाहिजे, तर त्याला अर्थ आहे ना हो. बाबांचं सुद्धा एवढं सगळा खटाटोप आहे. दरवर्षी ही व्यक्ती एवढ्या खटाटोपाने ही जयंती काय घेतील, सप्ताह काय घेतील, महोत्सव काय करतील, त्यांचं व्यक्तिगत जर जीवन बघितलं तर काय जीवन आहे. फकीराला शिंगही नसतात आणि शेपटीही नसते, त्याला शिंगही नसतात, शेपटीही नसते, त्याचं फक्त धड असतं. मागही नाही पुढंही नाही आहे. आणि भलेही तो पुढचं जरी करताना दिसला, एखादा साधू 10 लाख रुपये साठवताना दिसला, 15 लाख रुपये साठवताना जरी दिसला, अरे तो करून करून करणार तरी काय आहे. तो एखादं मंदिर बांधेल, एखादा आश्रम बांधेल, एखादी खोली बांधेल, एखादा सभामंडप बांधेल. तो बंगला नाही बांधणार, तो एखादी जमीन नाही घेऊन ठेवणार, तो पोराबाळांचं लग्न नाही लावून देणार, तो बाळंतपण करत बसणार नाही, तो बायकोला मंगळसूत्र करत बसणार नाहीये. त्याचे जे करणं आहे ते करणं सुद्धा आध्यात्मिक आहे. म्हणून एखादा साधू भलेही तुम्हाला तशा पद्धतीने जरी दिसला, परंतु त्याचं वागणं जाणं म्हणजे सोनाराच्या दुकानातला कचरा सुद्धा लाख मोलाचा असतो. तसं साधूचं वाईट वागणं सुद्धा लाखा मोलाचं असतं, वाईट वागणं सुद्धा. म्हणून आमच्या सर्वज्ञांनी आज्ञा केलेली आहे की जर एखादा ज्ञानी व्यक्ती, एखादा समजदार व्यक्ती एखाद्या खालच्या स्तरावरती जरी असेल, तो एखाद्या महारवाड्यामध्ये जरी बसलेला असेल, घरामध्ये सुद्धा बसलेला असेल, एखाद्या वेश्येच्या घरी जरी बसलेला असेल, तरी परधर्म तो तयासीची पुसावा. देवाचं धर्माचं नाव त्यालाच विचारावं. का? कारण त्याची तेवढी पात्रता आहे. त्या पात्रतेनं साधू वागत असतो. आणि बघा ना, संतांचं कार्य बाबांच्या त्या कार्यकर्तृत्वातून दिसून येतं. तर तुम्हाला शहाणं करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना आम्हाला आणून प्रदर्शन करायचं नाही आहे किंवा त्यांनाही त्यांचंही शक्ती प्रदर्शन करायचं नाही आहे. माझ्यासारखे 100 विद्यार्थी त्यांनी घडवले असतील, पण तरीही तुमच्यामध्ये ते ती शक्ती टाकण्याचा ते प्रयत्न करतायत. कशासाठी हो? तुमचं शहाणपण जागृत व्हावं आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचं मर्म कळावं, यासाठी ते करताय. अर्जुनाने गीतेमधून भगवंताला मागितलं, ते सुंदर मागणं आपल्याला जमलं पाहिजे. आणि मग जेव्हा विश्वरूप भगवंताचं दिसलंय अर्जुनाला, ते विश्वरूप दिसल्यानंतर अर्जुन भीत भीत प्रणम्य, सगदगदम भीत भीत प्रणम्य, घाबरतो थोडासा. नवखाय नवशिकाय नवीन दिसलेलं आहे म्हणून घाबरला, पण हळूहळू पुढे जातो. आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी जेव्हा बघितलं ते चित्र की याच्याच तोंडामध्ये, भगवंताच्याच तोंडामध्ये सगळं युद्ध चालू आहे, दुर्योधन त्याच्यात दिसतोय, भीष्माचार्य त्याच्यात दिसतोय, 18 सैन्य ते नवे नवे चराचर विश्व, झाडं झुडपं, उंट, शेळ्या, बकरं, हत्ती, पिल्लं सगळं सगळं त्याच्यामध्ये दिसतंय, मनुष्य त्याच्यामध्ये दिसतंय. तेव्हा तो गदगदम भीत भीत प्रणम्य आणि मग क्षमा मागतो. हे कृष्ण, हे यादव, हे सकेती. 11वा अध्याय वाचण्यासारखा आहे. याच्यामध्ये मागणं आहे बरं का. 11व्या अध्यायामध्ये मागणं सुद्धा आहे, 11व्यामध्ये बघणं सुद्धा आहे, आणि 11व्या अध्यायामध्ये लोटांगण सुद्धा आहे, प्रायश्चित सुद्धा आहे. भगवंताजवळ त्यांनी शरणागती पत्करली आणि मग शरण झालेल्यावरतीच परमात्मा कृपा करत असतो. ज्याला शरणागती जमली, परमात्म्याच्या दारापर्यंत यायची ज्याची इच्छा झाली. बाहेरून जाणारे बरेचसे जीव आहे, 2 पावलं मधी टाकून जो खऱ्या अर्थानं पुढं येतो ना, त्याच्यासाठी 2 पावलं परमात्मा सुद्धा पुढे येत असतो. इथल्या चराचरामध्ये, इथल्या कणाकणामध्ये त्याचं सामर्थ्य तेव्हाच जागृत होतं जेव्हा आपण त्याला भेटायला येऊ. ही लोहचिंबक आहे. लोहचिंबकाला कधी जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या शक्ती असतात. जर त्याला विरुद्ध बाजूला लावलं तर ते जितकं जवळ घ्याल तितकं ते लांब फेकल्या जात असतं. पण त्याच्यामधली जर प्लस जर ती बाजू जर पुढे जर लावली तर ते जसं जवळ येईल ते पटकन खेचत असतं. आपल्याला ह्या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी भगवंताच्या जवळ जाऊन आपल्याला ती शक्ती जागृत करावी लागेल. मी तुम्हाला दृष्टांत सांगत होतो, तो दृष्टांत आता गीतेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्या शेळ्या वळणाऱ्याच्या दारातोंडी हिरा होता. साधूंनी तो हिरा बघितला, हिरा बघून ते त्याला घेऊन आले आणि दोघांनी ठरवलं की याची किंमत थोडीशी जाणून घेऊया. शेतकरी म्हटलं काय असेल हो, तो शेळे वळणारा असेल 100 रुपयाचा, 200 रुपयाचा, काय बाबा दगडायचं त्याला काय विशेष महत्व येणार आहे. ते म्हटले चला विचारू तर खरं. मग एका गावातल्या सुरुवातीच्याच दुकानामध्ये ते गेले. आता सुरुवातीचं दुकान म्हणजे ते थोडंसं कमी चालणार,
दाखवला तो दगड. त्यांनी निरखून बिरखून पाहिला. आता तो समजला असेल किंवा नसेल, पण त्यांनी सांगितले की याचे 1000 रुपये मिळतील. अरे शेतकरी चपाप झाला, तो शेळ्यावाला वळणारा. तर म्हटलं मी तर 200 रुपये अंदाज लावला, तर 1000 रुपयाचे सांगितले. साधू महात्मा म्हटले, चल तुझ्या अंदाजापेक्षा जर पुढे आले ना, किंमत पुढे आहे, आणखी थोडंसं पुढं जाऊ. पुढे गेले. सोनाचं मोठं दुकान होतं. त्यांना दाखवलं आणि दाखवल्यानंतर विचारलं की हे या दगडाची काय किंमत येईल हो? साधारण दगड आहे. त्या सोनाराने निरखून बिरखून बघितला आणि ते म्हटले की बाबा याचे तर 1,00,000 रुपये येऊ शकतात हो. तो शेळ्यावाला चकाकला, चपाकला. 1,00,000 रुपये? अरे 2 महिने 4 महिने झाले जंगलामध्ये पडलेला दगड होता आणि असाच उचलून आला, दारातोंडी पडत होता. किती वेळा पायाने लोटला, किती वेळा त्याला झाडून इकडं तिकडं केलं आणि त्याची 2,00,000 रुपये किंमत. त्याला तर घामच फुटला. तरीही महात्मा तो नव्हे की तुम्हाला प्रपंचामध्ये भरकटून ठेवेल. महात्मा संत गुरु त्यालाच म्हणतात की तो तुम्हाला प्रपंचापासून वेगळं करेल, प्रपंचाचं खरं आकलन करून देईल, प्रपंच खऱ्या अर्थानं त्या प्रपंचाची दृष्टी तुम्हाला जो दाखवून देईल, प्रपंचाची खरी ओळख करून देईल, तो तुमचा गुरु असतो, तो तुमचा वाटाड्या असतो, तो तुमचा महात्मा असतो. आणि मग ते साधू ते म्हटले की एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही. गावामध्ये मुख्य पेठेमध्ये जे मोठं दुकान आहे ना, त्या दुकानदाराकडे आपण जाऊ. आणि गेले, ते दोघंही गेले आणि गेल्यानंतर म्हटले की बाबा हा हिरा बघ, त्या रत्नपारखीकडे सोनाराकडे दिला. तो म्हटला की बाबा हा खूप महागडा हिरा आहे आणि या हिऱ्याची तुम्हाला काय किंमत हवी आहे? ते म्हटले पाठीमागच्या दुकानामध्ये गेलो होतो, त्यांनी 2,00,000 रुपये सांगितले. बाबा तुम्हाला 10,00,000 रुपये द्यायला तयार आहे. शेतकरी म्हटला अरे दिवसच फिरले, याच्या पुढे जायचं नाही बाबा, घेऊन टाका 10,00,000 रुपये, काय अडचण नाही. घेतले त्यांनी कसे बसे, गेला घरी, घर सुधारलं, दार सुधारलं. पण महात्मा खऱ्या अर्थानं बघा, ते वर्षभराने ते महात्मा त्याच्या दारापर्यंत परत आले. त्यांनी बघितलं त्या जंगलामध्ये त्याचं घर, साधारण झोपडी होती, आता एकदम आलिशान बंगला बिंगला झालेला आहे. ते म्हटले का रे बाबा काय केलं पैशाचं? तो म्हणत काय नाही, घर घेतलं, अमकं घेतलं, तमकं घेतलं. 100 पहिल्या 10-20 शेळ्या होत्या, आता 100 शेळ्या घेतल्या. आता शेळ्या ओळखते चांगल्या, त्यांना गोठा केला, अमकं केलं, तमकं केलं. अरे चल आपण बाजारामध्ये जाऊ, अगं जे तुझा हिरा दिला होता त्याचं काय केलं ते बघू, आपण जरा जाऊन विचारून करू. म्हणजे त्याला परत घेऊन आलं. परत घेऊन आल्यानंतर त्या मुख्य दुकानाकडे गेले, बाजारपेठेतल्या दुकानाकडे गेले. आणि बाजारपेठेतल्या दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानाचं सगळा हावभाव रंगरूप बदललेलं होतं. बाहेर वर्षभरातून बराचसा चेंज आला होता. नवे नवे ते सोन्याचे दागिने होते. आणि मुख्य शेठजी त्या दुकानाच्या पेढीवरती बसलेले होते. त्यांना विचारलं की अहो आम्हाला ओळखलं? हो तुम्हाला का ओळखणार नाही, ओळखलं, बिलकुल ओळखलं. मग का हो आम्ही जो तुम्हाला दगड दिला होता तो तुम्ही खूप महागडा म्हणून सांगितलं होतं, कुठं ठेवलाय? ते म्हटले या माझ्यासोबत या. तो त्याच्या मुख्य दालनापासून जिथं बसला होता तिथून थोडासा मध्ये येऊन गेला. मध्ये थोडासा अंधारा भाग होता, तिथं त्यांनी एक दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी लाईट लावली. सगळीकडून लाईटी चमकल्या आणि मध्यभागी एका स्टँडवरती त्या दगडाला पैलू पाडून त्याचा सुंदर असा हिरा केलेला होता. म्हटले कोणता? हा हा मी दिलेला दगड तोच आहे का? म्हटलं हो तुम्हीच दिलेला दगड आहे. आणि मग तुम्ही असा का ठेवलाय? म्हटले याचा खरीददार मला आतापर्यंत सापडलेला नाही. हा जो दगड मी घडवलाय ना याचा खरीददार आतापर्यंत मला सापडलेला नाही आहे. बाबा तुमच्या गावचा असाच हिरा आहे, तुम्ही शिळ्या वळणाऱ्यांसारखे त्यांना समजू नका. तुम्ही शेळके मेंढ्यावाल्यांसारखं तुम्ही वागू नका, समजू नका की आहे कुठंतरी दरवाजाजवळ रखवाला म्हणून, मंदिराचे रक्षक म्हणून, मंदिराचे संचालक म्हणून तुम्ही बघत असाल, पण बाहेरच्या लांबून सुंदर त्याचे त्या व्यक्तीचं महत्त्व कळत असतं. त्यांचं महत्त्व आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की ते काय आहे. भले त्यांचं ते पोरगळवाने हसणं, खेळणं, बोलणं, सगळ्यांमध्ये उठणं बसणं असेल, पण साधू सहज झाला पाहिजे. सहजासहजी साधूला सहज होता येत नाहीये. येतात कुंभमेळा येणार आहे, त्या कुंभमेळ्यातल्या साधूंना एखाद्याला भेटून बघा, ते हातातला चिमटा काय मारेल, ते माळा काय मारेल, ते नाहीतर ते गळ्यामधली जी काही कवट्यांची माळ आहे तेच फेकून मारतात. काही काही भस्म फेकतात, काही काही त्याला भला हो, काही काही आशीर्वादही देतात त्याला भला हो, काही काही असे मागं लागतात की तुझं संध्याकाळपर्यंत वाटोळं झालं पाहिजे. साधू विचित्र असतात. साधूचं कुळ आणि नदीचं मूळ कोणीही साधारण व्यक्तीनं बघू नये. म्हणून बघा ना, 5 पांडव आहेत, आजूबाजूला भरपूर माणसं आहेत, 100 कौरव आहेत, एवढं मोठं यादव कुळ आहे, एवढं मोठं कुरु कुळ आहे, एवढं मोठं पांडू कुळ आहे.
पण त्या हजारोच्या लाखोच्या शकतात नाही घडू शकत, पण तो बोलविताही तोच आहे, तो वदविताही तोच आहे. गांधारी तुला अधिकार आहे. हात जोडून तो राजमाता उभा राहतो, हात जोडून तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो माते तुला अधिकार आहे. तुझं कुळ जर नाचलं असेल, तुझं कुळ जर संपलं असेल तर माझ्याही कुळाला तू बोलू शकतेस. आणि ती त्याच्याच आज्ञेनं बोलते. बघा ना, ती त्याच्याच आज्ञेनं बोलते. कृष्णा, अरे हा अन्याय वाटेल, तुझी प्रतिमा डागाळलेली नसावी, तुझ्या प्रतिमेला कलंक नसावा म्हणून तुझ्या कुळाचा काय विचार केलाय. दोघांचं संभाषण आहे. कृष्ण म्हणतो जसं इकडं झालं ना तसं तिकडं पण होणार आहे.